पाटील तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। म्हणून दादांना ओवाळण्याचं काम आमच्या गावातील सुवासिक भगिनी करत आहेत आणि ज्यावेळी सुवासिक भगिनी दादांचं ओवाळं औक्षण करतील तदनंतर दादा स्टेजवरती येतील। समाजाच्या दादा तुमच्यावरती किती प्रेम आहे, कुठली सत्ता, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसताना माणूस वेळी माणसं गोळा करतो त्या व्यक्तीचं नाव आहे म्हणून दादा जरांगे पाटील। दादाला स्टेजवरती येऊ द्या। कल्याणप्पा धन्यवाद, बसून घ्या, दादाला येऊ द्या, दादाला स्टेजवरती येऊ द्या, दादांना स्टेजवरती येऊ द्या। आता दादांना स्टेजवर येऊ द्या। मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला? धन्यवाद दादा। दादाचा दादा आगमन झालेला आहे। सन्माननीय आदरणीय गुरुवर आपल्या हस्ते आदरणीय आपल्या दैवत राजाच्या प्रतिमेचं पूजन होईल, राजाचं पूजन होईल। छत्रपती शिवाजी महाराज की। वर कोणीही येणार नाही, फक्त 5 जण सत्कार करण्यासाठी वरती येतील। बाजूला येणार आदरणीय मनोज दादांच्या शुभ हस्ते राजांच्या पूजन होईल। दादा हा लढा तुम्ही समाजासाठी उभारलेला अजून हातामध्ये चालण्यावर करा। यानंतर संयोजकाच्या वतीने सत्कार होईल। मी संयोजकांना विनंती करणार आहे ज्यांची नावं घेतोय त्यांनीच वरती यायचं आहे। मनोज दादा जरांगे पाटलांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करणार आहे सुनील हरिदास खडके आणि प्रकाश वाघर, सुधानंद सदाशिव भोगे, सौदागर समाधान भांगे, रमेश कुलदीप भांगे या 5 जणांच्या हस्ते मनोज दादा जरांगे पाटील यांचा सत्कार होईल। 5 नावं घेतली तरी परमेश्वर सुनील हरिदास खडके आणि प्रकाश वाघर, सुधानंद सदाशिव भांगे, सौदागर समाधान भांगे, रमेश कुलदीप भांगे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। धन्यवाद। आणि या सत्कारानंतर आमच्या मुस्लिम समाज बांधवांचे सत्कार होईल। आता मुस्लिम समाज बांधवांची नाव वाचतोय जावेद जाफर तांबोळी, हिरालाल माणिक तांबोळी, करीम दाऊद अताब, फकीर अब्बास तांबोळी, जावेद मौला तांबोळी। फक्त 5 मुस्लिम बांधव येतील आणि आदरणीय दादांचा सत्कार करतील। दादाने तो स्वीकारावा असा मी दादांना विनंती करणार। तमाम शेतकऱ्यांना मला शब्द दिला होता तुम्ही शेतकऱ्यांना आधार सभा घेतल्याशिवाय राहणार नाही, पण आंदोलनाच्या मंडळात निर्णयामध्ये एकावन्न पण दिलेल्या शेतकऱ्यांनी शब्दप्रमाणे अनाथ शेतकऱ्यांना आलं त्या ताकदीने शेतकऱ्यांनी आज आपली एकी दाखवले की एकी मराठ्यांना 50% ओबीसी आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही एकी आपल्याला अशीच टिकवायची आहे। मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा अंगार है, बाकी सब अंगार है, मनोज दादा अंगार है, मनोज दादा अंगार है।
व्यवस्थेच्या स्टेजवर कोणीही समाज बांधव उभारणार नाही. मोठी सरकार फक्त 2-3 ग्रामस्थांच्या होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवराम जय शिवराम. पाणी बॉटल पाणी बॉटल एवढं गर्दी का तुम्हाला इथं आठली तर मागवा एकच पाहिजे. एक जरी आठली तर आपण मागतो. आम्हाला 2 पाणी बॉटल बरं का काका आपल्याला एक जरी आठली आजा आजा विनंती करेल की दादा आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा धन्यवाद. सर्वांना वेळाच्या आपण खाली बसून घ्यायचा. आपण खाली गेल्याशिवाय काका बोलणार नाही. मराठा समाजाची 70-75 वर्षापासूनची आरक्षण नसल्यामुळे होणारी घुसमट आता थांबवण्याच्या उंबरठ्यावर. मराठा आरक्षणाचा लढा हा अनेक दशकापासून स्वतःच्या मुलाला स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून अनेक दशकापासून लढाई एकच यायची. अचानक विजय मराठ्यांना ओळखाने ठेवला. काय होतंय काय कळत नव्हतं. परंतु मराठ्यांनी केलेले लढाई हे प्रचंड ताकदीनं होते. यश मिळावायची संधी झाली की पुन्हा पुन्हा आरक्षण मराठ्यांच्या जवळून जात. कधी आपण हे शोधलंच नाही. नेमकं या मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी षडयंत्र कोणी दोन्ही कामे अकाउंट दोन्ही कामे अकाउंट चालतात हे आपण शोधण्यात कमी करू. आरक्षण नेमकं मराठ्यांचं कुठे आहे हेही आपण मराठी आरक्षण शोधण्यात कमी करू. कोणीतरी आपल्याला सांगायचं मराठा आरक्षण 50% वर आहे किंवा कोणीतरी सांगायचं 50% आत. नेमकं 2 मनस्थितीत लढायचं कसं हाही प्रचंड मोठा मराठ्यांच्या समोर होतो. इकडं मराठ्यांच्या पोरांचे आयुष्य बरबाद होत चालले होते. मराठ्यांच्या पोरांचं भविष्य शिक्षणात त्याला साथ देत नव्हतं फक्त आरक्षणावर.
प्रत्येक मायबापाच्या तोंडात एकच शब्द असायचा, माझं लेकरू हुशार आहे. पण आरक्षण नसल्यामुळं त्याला संधी मिळत नाही. मराठ्यांना वाटत होतं आरक्षण नसल्यामुळं आपण नोकरीत नाही, पण ते घ्यायचं आणि ते घ्यायचे तर जे त्या देण्यासाठी मोर्चे लागतात, जी एकजूट लागते ती तर होती, पण मिळत कसं नाही. मायबाप या आरक्षणाच्या पाठीमागे एवढं मोठं षडयंत्र होतं. मराठ्यांना आरक्षण मिळू नये आणि मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये यासाठी प्रचंड मोठं षडयंत्र रचले होते. आणि त्या षडयंत्रात ते प्रत्येक वेळेस यशस्वी होत गेले. आपण फक्त एवढंच म्हणायचो, मराठा एक होत नाही. षडयंत्र हे फक्त विश्वासामुळं आपण तोडू शकलो. आपल्याला प्रत्येक वेळेस वाटायचं तो नसन आर वापरत, पण ज्यावेळेस मराठ्यांना माहीत झालं की हाच आर वापरतो, त्यावेळेस त्या फटक्यात दोन कामं केले मराठी. पहिलं काम केलं मराठ्यांनी, लोक म्हणायचे ही मराठ्यांची जात अशी आहे की हे येत नाही आणि यायची वेळ आली तर खेकड्यासाठी एकमेकाला फळायला गेलो, असं आपल्याला नाव ठेवलं जायचं, अपमानकारक शब्द वापरले जायचे. आणि मराठ्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळत असं एक आपल्याला ठरवलं जायचं. मराठ्यांनी एका फटक्यात दोन कामं. पहिलं काम केलं, करोडोच्या संख्येनं महाराष्ट्र खाना कोपऱ्यातून पहिला मराठा एक आला. आणि दुसरं काम केलं, ओबीसी काय झालं, मग आपण काय गेला बटेक नाही बस कोणता जास्त मजा लागला त्याला पण कर म्हणून सांगा तुम्ही आज काय त्या टायमाला ऐकलं तर कसं 9च्या पुढे माणसं आहेत. तुमच्याकडचा टाइम नाही म्हणून तर आमच्याकडे 9च्या पुढच्या आता रात्रीला धाकं थोडी नाही. मग धाकचं मळेच ठेवलं तरी माज वगैरे त्यामुळे 9च्या पुढे आपल्याला देतं पडतं. मराठीमध्ये 2 कामं करा, वाईट नाका वाटवतो. मराठ्यांनी आपल्या लेकराला जर आयुष्याचं आरक्षण दिलं, व्यसनापासून मराठी लांब गेले नाही, जात कोणीच प्रगतीपासून रोखू शकत नाही. फक्त मराठी आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दिलं, व्यसनापासून लांब आपली जात प्रगती झाली म्हणून सांगतो, तिला कोणीच नाही रोखू शकत. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. मराठा करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि समोरच्या त्याच्यावर बंद केले. आपण आंदोलन उभा करताना आपण हे काम करतो. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठे हे आदेश होते, नुसतं आंदोलन नाही सुरू केलं, नुसतेच लोक जमवायचे आणि त्यातून काहीच मराठ्याच्या हातीने लागू दिल्यामुळे मराठे पुढे खचले होते, घाबरले नव्हते, फक्त खचले होते. लढायचं किती दिवस आणि नेमकं आंदोलन आरक्षण मिळणार गाव एकत्र नाही येत होते, पण तेवढा शब्द असायचा तरी पण आपण अगोदर मराठ्यांचा आरक्षण कुठे शोध आणि आपल्या या शोध मोहिमेत लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणातच हे दुसरीकडे कुठंच नाही. जिथं मराठ्यांच्या आणि मुलगीचे रोटीबिटी व्यवहार व्हायला लागले याचा अर्थ मराठा एकच येते. तर मराठा कुणबी एक नसता तर आपण एकमेकाशी नाते केलेच नसते, दोनही एकच होते. आणि कुणबी शब्द अर्थ काय होतो,
काही जणांचं लय पोट करतो. कुणबी म्हणजे आपल्या आजोबा परवा पूर्वी शेतीला कुणबी म्हणायचं. त्यात काय एवढा वाईट शब्द आहे. सुधारित शब्द आला शेती. कुणबीला सुधारित शब्द शेती आला. पूर्वी आपल्या आजोबा पूर्ण बाळाचे होते. आम्हाला गडबड करे ना, बोलू ना थोडं. पाठवणार मग आवाजा कार्यक्रम. पूर्वी आपल्या आजोबा पंधरा वाहने असल्यामुळे ते शेतीला कुणबी म्हणायचं. आता सुधारित शब्द शेती आला. उदाहरणार्थ पहिले चप्पलला काय म्हणायचे? पायता. सुधारित शब्द काय आला? चप्पल. पहिले घराला वाहना म्हणायचे. आता घराला हाऊस म्हणायला लागले. मग काय घरात राहायचं नाही का? जाम करतो बघू. आजकाल काय पहिले हॉटेलला हॉटेल म्हणायचे. आता रेस्टॉरंट म्हणते. मग त्या हॉटेल बघून काय माहिती का बघू. नुसता सुधारित शब्द आला. कुणबीचा सुधारित शब्द शेतीला. तुला जर एवढं वाईट वाटतं कुणबी शब्दाचं म्हणजे सुधारित शब्द शेतीचं, कोण टाका बाहेर त्याच्यात वाईट काय? तिथं जबरदस्ती का कोणाला ज्याला कुणबी घेतली ते घेतलेले घेऊ नका. असं नाही. कुणबीने गाड्यामुळे त्याच्या गळ्यात आणून बांधणार प्रमाणपत्र घेतलं म्हणून घेऊ नको ना. पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण या राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी होईल. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी होईल. IAS दर्जाचा IPS दर्जाचा तो अधिकारी होईल. तुला काय कमी नाही मंडळाला तुझ्या 15 पिढ्या बसून खाल्ल्या आमच्या जीवावर. तो आमच्या जीवावर म्हणाला निवडून घ्यायला. आता आमच्या जीवावर बोलायला लागला. आपल्या इथं किती मोठे करायचे. एकही आमदार आणि मंत्री नागपूरच्या अधिवेशनात बोलला ना, कालच्या मुंबईच्या अधिवेशनात मराठ्याचे बाजूला बोल. एकही आमदार. मग तुम्ही यांना मोठं केलंच तर मग हा माझा तुम्हाला मायबाप मानलेला आहे म्हणून माझा प्रश्न मुलगा म्हणून तुम्हाला. जर आमचे मोठे पडायला लागले त्यांच्यामुळं, आपले पोरं आत्महत्या करायला लागले त्यांच्यामुळं, आणि ते जर म्हणत असताना यांना आरक्षण घेऊ नका तर यांना मोठं करण्याचं कारणच नाही. ज्याला आपण मोठं केलं तो आपल्या बाजूला बोलला पाहिजे असं होईल. आपण जर एखाद्याला उपकार केला, एखाद्याच्या घरात मुलीचं लग्न आहे आणि त्याला जर आपण वेळेवर मदत केली तर तो सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नाला कामाशी आपल्याला मदत करतो. मग आता यांना 75 वर्षापासून निवडून गेले का? तुमच्या दोघांच्या बरोबर आवाज आला तुम्हाला आरक्षण मिळालं का? जरा बसणार नसेल दिसत आवाज काही कसा नाही. तुम्ही खाली वागा मी काय भरायचं तुम्हाला बऱ्याच सवय काय त्यामुळे आपण बरेच जण जाणार. मी म्हणलं मुंबईत जायचं माझ्या आधी आधार नाही झाला जातो. पुढची कोणतरी मोठ्या सरकारनं जगतभर केलं मुंबईत जायचं. गेले ते सोडून देतो ट्रॅक्टरला बसलं. मला ट्रॅक्टरच पळायला लागला तर मुंबईत ते जगह काहीच नाही. त्याला कोण काय म्हणलं इथं हिरायचे पण घ्यायचं इथून लांबता मग तर खिचडी शिकाय टाकली त्या दारा इतके नमुने बघा. त्याला लावलेलं करायला सरकारला सांगितलं तुम्ही मराठ्यांच्या नादी लावू नका. जर लागले तुम्हाला त्याला सोडायचं. त्याने ते डाव टाकले ते शिक्षणामुळे माझ्या बापावर तुम्हाला मला प्रश्न विचारायचा. 6 महिने झाले तिला राष्ट्रपती अंतर्गत शिक्षणाचं त्या गावाच्या नुकसान झाला आणि हा भाग वेगळा आहे. तर सातत्याने एवढं आंदोलन लावून सोपी गोष्ट समजा शिक्षण लोकांसाठी कितीही संकट आले तरीही लावून जाईल. 6 महिने झाला माझा महाराष्ट्रातला करोडो माझा समाज कानाकोपऱ्यात कोणी आरक्षणासाठी लढा देतो तरीही सरकार न्याय देत नाही. तुम्हालाही तुम्हीही माझ्या जागेवर असते तरी तुमची सुद्धा चिडचिड अशी झाली असते. माझी कल्पना 4 मस्तकाला गेली कारण मी खानदारी मराठा
तुम्ही जर फसवत असाल तर मी नाही करणार ना. म्हणून त्या दिवशी माझ्या तोंडातून काही शब्द केली असते कारण 17 दिवस पोटात काय नव्हतं. इतकं वाईट वाटलं मला. मी जर बोलल्याने एवढं वाईट वाटलं तर मला एक माझा विरोध नाही. मला माझ्या नाही बहिणीच्या डोक्याच्या छकड्या केल्या बोलून यांनी त्यावेळेस मला वाईट वाटलं. आमच्या बारीक बारीक पोरांच्या छातीत आणि पोटात गोळ्या बसल्या. त्या टायमाला तुला वाईट नाही वाटलं. त्याच्यात तुला तुझी आई नाही दिसली. ज्यावेळेस 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली आणि ती गोळी काढताना तिच्या पायातून 3 लिटर पाणी निघालं त्यावेळेस तुला तुझी मुलगी नाही दिसली. का बोललेलं तुला एवढं लागलं तुझं वैयक्तिक होतं म्हणून. आणि आजही त्या मावल्यांना 34 टाके डोक्यात पडले. त्या मावलींचे आजही काही जणांचे टाके तोडले नाही. 6 महिने झाले कारण ते सारखे ओले व्हायला लागले. त्यावेळेस तुला त्याच्यात आई नाही दिसली. ज्या आईला कधीच मार खाल्ला नाही, जे माता माऊलीचा 4 महिन्याचा लेकरू घेऊन ती मांडीवर तिथं मंडपात बसली आम्हाला नको शहराच्या. आईच्या डोक्याच्या वरून चितळे झाल्या आणि आईच्या डोक्याच्या रक्तानं 4 महिन्याचं लेकरू पूर्ण मागून गेलं होतं. त्यावेळेस तुला तिच्यात बहीण नाही दिसली. तुला 2 शब्द काय वापरले तर तुझा तळफापड झाला. आमच्या 300 महिन्याच्या डोक्याच्या चितळ्या झाल्या. आम्हाला काय वाटलं असं. काही काही माता मावल्या काही पात्रावर झोपून केल्याच्या गुडघे बोलले तर त्याला शेतापर्यंत सुद्धा जात. त्यावेळेस तुला तुझी आई त्यांच्या दिसली नाही का. जर 4 शब्द मी बोललो तर तो पूर्ण विधिमंडळ डोक्यावर घेतलो आणि सगळे मराठ्यांचे आमदार मंत्री सुद्धा त्या बाजूला उठले. त्या मराठ्यांना त्यावेळेस त्या मराठ्यांच्या आमदाराला मात्र इकडे आया त्यांचे डोके फोडले होते. त्यावेळेस त्यांचे डोळे गेले होते का त्यांना दिसले नाही का. आजही त्या लेकरांना काही काही सांगता येत नाही. आजही काही काही ना चक्कर येते. काही काही माता मावल्यांना अचानक शेताकडे जर गेल्या काही चक्कर येऊन पडायला लागले तितका खोलवर मार लागला. काही काही पोरांच्या मासामध्ये ज्या गोळ्या बसल्या ते छेडे कुठले तांजून निघाले. ते आज खूप करून बसायला लागले. शेडला लीलावती हॉस्पिटलमध्ये मुंबईला गेले तरी पण गेले. त्यावेळेस तुला काही दिसलं नाही. त्यावेळेस तुला आईबाप आमच्या मराठ्याने दिसले तरी एकट्याच तुला आईबाप दिसले. मग चिडे मान झाली. आमच्या मायबापाला मारलं त्यावेळेस तुला काही दिसलं नाही. आज 2 शब्द बोलवतो तुम्ही पूर्ण अधिवेशन डोक्यावर गेले. आणि काय केलं मला काही बोलणार नाही. मला जीत बैठक झाली. मराठ्याचे शब्द आमदार मोदी मध्ये सकाळी लावून यायचे. मला विधानसभा अध्यक्ष तयार झाले तरी सांगितलं. त्याने लगेच सांगून टाकलं यासाठीला मी मंजुरी देत आहे. तत्पूर्वी उठलेले ते म्हणजे मी लगेच आमदार बरोबर करीत आहे. कोणते पैसे उचलून आणले पुढे गावडा पडून पडला. मी काही पैसे आणला नाही तुमच्या मला. मी म्हणतो मी होतो हॉस्पिटलला संभाजीनगर. सांगू का यासाठी चौकशी येणार आहे मला स्वतः. माझा 4-5 दिवस होतो हॉस्पिटल. आता आपल्या जनरल काय असतं एखाद्या गावात जर भांडण झाले आणि जर कोण अटक झाला तर आपल्याला माहित असतं आता पोलीस आपल्याला अटक करायला येणार आहे. मग एखादा माणूस काय करतो अटक होऊ नये म्हणून तेव्हा तुम्हाला डोळा चांगली दुखायला गेले फार रोग आला. दवाखान्यात जातो अटक होऊ नये. मग यासाठीची स्थापना झाली. त्या टायमाला मी आधी 2 दिवस हॉस्पिटल होतो. मग मी जर भेटत असतो मी डॉक्टरला म्हणलं तुम्ही काय डॉक्टर सगळ्यांनी इकडं माझ्यावर पैसे सांग मी कोण मान बोलायला नाही तर मागचं दारून गेला असतं पळून गेला असतो.
मला 2-4 दिवसापूर्वी कळालं, 2 दिवसापूर्वी. कारण मला ते फोटोच निघालं म्हणाला, खरं असलं तर ते आले नसते. कळालं चौकशी देणार आहे तुमची. म्हणलं मला चौकशी देणार आहे. डॉक्टरला म्हणलं सलाईन का, आणि मी निघाला म्हणून सांग मला सलाईन काढून बाहेर आला. निघाला म्हणून सांग बसलो अंतरावर. कारण तुम्हाला मी ऍडमिट असताना चौकशी नाही करता येणार. मला मोकळा होणार चौकशी परत म्हणायचं नाही दवाखान्याकडे. 2 दिवस झाले वाट बघितली, आमच्या ती आहे. मग तिला दावाला टाकलं. मला केव्हा फोन करता दावाला सोडून येते. तुम्हाला फक्त जेलला जाता, मग तुला कळत नाही काय होईल. त्याने ते मला टाकला परत की काय कसं जाणार ते सांगा. कारण माझ्या लोक येत नाही तुम्हाला सांगतो. माझ्या मला तुम्ही मी कोणाचे पैसे घेतले आणि कोणताने आता नेत्या जन्म जन्मत मी कसा खर्च बोलत असतो त्या. त्यामुळे ते येतात माझ्याकडे त्याबद्दल नाही. तुम्हाला उदाहरण देऊ का? आपल्या जेवढ्या तेवढ्या अंतरावर पैसा झाल्या आणि जे मध्ये पैसे झाले तेव्हा माझ्याकडे आले नाही. नांगराला कसे खाण्याकडे मोबाईलला बघितले तसं दरबारी खाणे बघितले होते माझ्या. एक डबल येतच नाही. कारण मी त्याला सोडतच नाही. कारण मला देणं घेणं तुमच्याशी त्यांच्याशी नाही. त्यांना काही प्रॉब्लेम त्यांना नाही जाऊ. हे सगळ्यात मोठं बघून आहे ते म्हणजे फुटत नाही दिसतंय पाच घेणं नाही बोलत आहे खबा. कारण मी कोणाला मारला मागलो त्याच्यामुळे माय बापाची कतारी करणारे आवडत माझे. मग आता त्याने त्यांनी लावा या 2-3 दिवसांनी आपल्या चिरवणीमध्ये बोर्ड नाही का तेच काढायचं. आता त्या पोराची अडचण काय हो त्याच्यावर काही पक्षाची नाही का आचारसंहिता आणली का मग काही तू मग त्याच्यावर असं लिहिलंय का एकमेकाचे पाय थोडा असे असं त्याच्यात काय लिहिलंय का दहशतवाद्याचं केंद्र आहे इकडे तिकडे या. त्या बोर्डावर असं लिहिलंय का उद्यापासून कापाकापी सुरू करा. माय फोटोची समय म्हणून काही थोडा काय तुला पण तो काढायला कोणाला आलाय पोलिसांनी. पोलिसांनी तो देऊ नका बरं त्यांचा काही दोष नाही. वरून येतो वरून त्या काही हे काय फोन करून विचारायचं तुम्ही करून काय काय ते म्हणा वरूनच. मग मी जरा वर करतो म्हणून मी वर करतो म्हणलं साहेब ते बोर्ड पण करायला चालू केले तेव्हा मी म्हणलं वरूनच. मग आणखी वर करतो त्यांना फोन केला ते म्हणजे वरून करावं पाहिजे. मग कमिशनरला फोन केला मला साहेब हे काय ते म्हणजे वरूनच. मग आणखी वर करतो मुंबईत फोन लावला ते म्हणजे वरूनच. आणि याला प्रत्येक माझ्या पैसे नीट त्याच्या पैसे निघाले. गृहमंत्री सध्या एक चांगली भूमिका पार पाडतो. कारण पूर्वी काय होतं येतं काय एक होईल ना 5व्या दिवशी नाव घ्यायचा कार्यक्रम असतो आणि मग 8 आठवड्यावर आणतो आणि मग त्या 8 आठवड्यावर भूमिकी आणि त्याचं नाव सांगत. तसे गृहमंत्री सध्या आपल्याच्या भूमिकेत पोलिसांनी करणं भूमिके आणि आताच्या भूमिकेने सध्या आपल्याला काही आताच्या पोटाचे न भूमिकेत महाराजाच्या देश आहे. पण न नीट करायचं औषध माझ्याजवळ आणि ते पिऊन घेऊ नको तुला सांगायचं लागत. कोणता सरकार भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो मला गेलं गेलं माझं ध्येय ते माझ्या गोरगरीब माणसाला आरक्षण देण्याचे.
तुम्ही काय रेकॉर्डिंग मग कोणत्या पासून तुम्ही सोडीत होते आता एवढ्या कसं पाडा एक नाही दोन नाही होतो त्याला वाटतं परत म्हणलं बरोबर त्यानंतर आमचा ना शत्रुत्व आहे ना फडणवीस साहेबाचा आमचा काही दुश्मनी 6 मध्ये झाले माझ्या बाबा 6 महिने हा मराठा समाज माझा लढतो 6 महिने बरोबर मराठा समाज होता लेकरं मोठं व्हावं म्हणून रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून 6 महिने मराठा निर्णय केला त्यांना ते परवा काय म्हणले माहिती आहे लिमिट थोडं लिमिट करेक्ट कार्यक्रम करत असते मग मी बी सांगून टाकले मर्यादा तोडली की करेक्ट कार्यक्रम आपल्यामध्ये करत असतात मित्र मित्र काय नसतं माय बापाची समाधी येते दैवत आहे हे मला पाहिजे तुम्ही नाही मला पण कसे नाही देण्या गेले कारण मी माझं जीव हातावर घेऊन करतो फक्त माझ्या शरीराने मला आरक्षण मिळू साथ द्यावं याचा कोणता फायदा मिळाला कारण फक्त माझं शरीर मला थोडं साथ द्यायला योग्य खूपच फक्त शरीराने साथ द्यावा कशी आरक्षण देत नाहीत नाही ते आता बघतो आता त्याला झोपाच यायला 2 दिवसात ते गेले 2 दिवस नाटक बोर्ड काढायचे त्यांना वाटलं ठीक आहे नाही दिले आता लोकांसाठी केसेस घेतात स्वतःच्या लेखासाठी खडे केसेस त्यांनी केला घ्यायचा आपल्याला जीवाचा लेखासाठी आपल्या लेखाला मोठे होते नाव मग त्या दुसरा डावा मग 23,000 जवळचे नाही त्यांना वाटत मग कमाई नाही लग्न देण्यात कधी पुन्हा त्या रोज यांना ते नीती घेऊन पुढे मागे ते आता झोप आहे ते असेल त्याचं पैसे नाही त्याला गाडी नाही माझ्याकडे ते पोलीस म्हणून मला बोललं होतं आणि मला दुसऱ्या बोलून याला सगळ्या मोठ्या गाड्या मला ती दिवसा नांदेड यांना माझ्याकडे प्रयत्न मला माझा विलट पाहिजे आणि हे बाळपणी येते मला इथं सोडून गेली मी वाट्यावर होतो मला इथं पोलीस स्टेशन आणि तिथेच पडलो पोलिसांनी पोलिसांनी डायरेक्ट त्याचा येत आणि 50 रुपयाची भेट म्हणून लागायची भेट म्हणून सोडायला लावली आपला माल येतो आपल्याला एवढं सोपं नाही ते बंद झालं मला त्यांच्याशिवाय कुठून आणला तेच जरा गप झालं मला आम्हाला लागलं करून आणलं असं चित्रपट झाले ते 8-9 बरोबर करायची आता त्या पिरियडमध्ये 3404 आलं आता मला सांगा समजा आता 31,000 लागला यासाठी मतदारसंघ याकडे कुठं याला एक यशा आणि 2 वस्त्या असतात त्या केंद्राच्या वर टाकून आणि जर 40,000 उमेदवार झाल्यावर 1.5 किलोमीटर लागलं नाही वावरात आणि त्या वावरात आपल्याला मारायला ते जर म्हणलं उचल बाबा मारायचं तर मग आणि समजा आता ते भरले ती नको आमच्या इथे कांदा बदलू टमाटो गोडे गाडी आणि ते सांभाळ पोलीस आणि सकाळी समजा एखाद्याचा नातू बघायला आजोबा मतदान दिला काय करायचं त्याचा नातू खासदार आला आणि मग सकाळी 7 सापडलं 3 वर्ष मतदान करायचं नाव सकाळी लगेच दुसऱ्या जाता येत नाही ती पुढची मतदान बघायला बाकीचे मेले बाहेर बघू फॉर्म भरायचं हवा काय शेतकरी साधून आणली आहे मी म्हणलो होतो सरकारला तुम्ही माझ्या नका तुम्ही आता त्यांनी
डाव टाकला पाहिजे तरच त्याला मराठा म्हणत नाही. तो मराठा नाही टाकला. उद्यापासून सुरू जरा पेपर घ्यायचा त्याच्यावर नाव टाकवणार. मी म्हणता एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा काय द्यायचं. सगळ्या खाली मोठ्या सरकल्या आमच्या घरात पंचायत पुढाऱ्याने घ्यायचं नाही. आपल्या गावाला चिपकून टाका. आपल्या दरवाजाला चिपकून टाकायचं मोठं होतं. मग मतदान मला कॅमेरा देतो का म्हणजे मोठं आम्ही करायचं. आमच्याच लेकरात एवढं होतं बोलतो काय येतो आमच्या घरी तुला नदी नदी घेईन ना इकडे येतो कशा कशाला आपल्या घराच्या आता उद्यापासून पॉपलेट चिपकून टाकायचं. पुढाऱ्याने माझ्या घराला केले तुम्ही आमच्या गावचा बोर्ड करा लावला नाही. आता तुम्ही राहिले मोटरसायकलला चिपकून टाका आपल्या फोर व्हीलर त्याला चिपकून टाका. जर या गाड्या पुढे काही बरोबर पळली आणि तेव्हा जर म्हणला मग तुला मोटरसायकल येऊन घ्यायचो आणि त्या घेऊन जायचं मग डोकं खाली मागायला म्हणतो की तो सगळं करतो. आणि आता तुम्ही आमचा शहर मुंबईचा बोर्ड काढा आणि आता समजा सोलापूरला तुमची सभा लागली आणि तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यामध्ये येऊ चलो सोलापूरचा बोर्ड लावला तर काय नाही. मी सांगतो तुम्हाला तुम्ही माझ्या पुढे नाही तर मी तुमच्या पुढे नाही म्हणून ते करायचं काढलं बोर्ड नाही करायचं. ज्या पोलिसांनी आपला बोर्ड काढला त्यांना फोन लावला मला घेऊची दिली त्याच्यावर कोणा दाखल करता आणि तिने आमदार केलेला आहे. नको तुलू तिचा लिखित ठेव काय त्यांच्यासाठी आमच्यासाठी असं काही फॉर्म भरायचा टायमाला स्वतःला फॉर्म भरायला नको पॅन गेले पाहिजे असं काही का जाणारा माणसा नको फोर व्हीलर मात्र पाहिजे. कोणी भरू शकतो अंधारा नाही भरू शकतो. त्याला नाही संसद भाऊ सापडा तरी चालतं तर तो खासदार होऊ शकतो. कसं होणार त्याला सांभाळायला लागलं नाही. जो जर मला बाथरूम टाकायला बाथरूम टाकायला लागलं जो जर मला गेले तर त्याला भूसू लावत की मराठीने शेतकऱ्यांनी विकायची अशी अंगलट आली त्यांना फुटून एकटी फॉलो व्हायचं तर कसं काय होतं. याच नात्याचे नदीमध्ये सापडत नाही गोळावलेला ही माझ्या मायबाप मराठा समाजाचा निर्णय कारण मला राजकारणात नाही शिवायचं. माझं स्वप्न एकच माझ्या गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळून न ठेवायचं. राजकारण आपला मार्ग हे समाजाचा निर्णय समाज मला किंवा मी नाही समाजाचा मार्ग. मी त्यांचा मुलगा म्हणून फक्त निमित्त म्हणून पुढे होऊन काम करतो. फक्त त्यांना येत नाही एवढंच. आता ते मला केला टाकले तरी येत नाही तुम्हाला शब्द देतो आजच शब्द आहे माझ्याकडे. माझी मान जरी लागली ना तरी मोठ शहरापासून एक गीत सुद्धा आता कुठं नाही जमाला कुठं यायचं आहे म्हणून तर असतं कुठेही जायचं आहे. मला तर तुम्ही जेलला टाकला ना मी काय 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 मिळून जेलमध्ये माझ्याकडे असतो. मी काय त्याला शिकेल माझ्या मध्ये कसं असते तू जरी आता असला तरी त्याला जर म्हणून तिकडे चल माझ्याकडं आज जर मोठे मानवाचे काही आपल्याला काही ये माझ्याकडे थोडा काही धंदर बांधव वगैरे बांधवाचे जर असते ना काही ये माझ्याकडे थोडा 12 मुलं करायचं काही काही जातात ते माझ्याकडे फक्त एवढ्या पुढून बाकी सगळे काही माझ्याकडे ती सुट्टीच नाही करायला. त्यांना किती गेलं यांनी जेवढे षडयंत्र मी आतापर्यंत तेवढे बोलले माझ्या बापावर तुमच्या आशीर्वादावर पुरेचे पुरे एक पेशे केले होते. आता एक त्यांचा शेवटचा असणार आहे आपल्यावर गुन्हे दाखल करून मला त्यांना घालवली. मला ते आहे ना ज्याच्यावरती शिवायला लागले ते म्हणतात मी सुट्ट्याचं झाली मला फोन यायला जेवढं असं काही उलट्या बोलायला लागले मला ते काय. आता एक परत नवीन फॉर्म्युला एक आणला ज्याचं ते करायला लागले काही काही ते सोशल मीडियावर टाकायला लागले की मग तू मला तुरंत हो भरायला मला इथल्या वाटत नाही घेतलं मी उद्या पुढे घेतला मला हो भरायचं बघा आता एक काळा म्हणजे त्याचा तुरंत भाऊ भरायचं नाव आहे आरक्षणासाठी. त्याला विचारत नाही घेतलं म्हणून त्यांना आणायला जेव्हा मला पहिले तिथे तो मी उभा मी सरकारला सांगितलं तुम्ही या सगळं करायला लागू नका. हे तुम्हाला तुमचं मुलगं मातीत बोलावल्याशिवाय शिवाय आणलं तितके मराठी कलाकार आता हे नाव टाकले
शेवटचा डाव आपला द्या, मला 10% द्यायला आरक्षण दिलं जातं. त्यांचं शेवटचं म्हणणं होतं 2011ला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस महाराष्ट्रात पुन्हा उडाला आणि 106 आमदार आपले निवडून आले. पण त्यावेळेस मराठ्यांना माहित नव्हतं हे आरक्षण पूर्ण आहे आणि जे आरक्षण रद्द झालं 5 मे 2021. जे आरक्षण रद्द झालं तेव्हापासूनचे आतापर्यंत सगळ्या पोरांचे इतके हाल सुरू आहेत की ज्यांच्या निवडी झाल्या होत्या त्यांच्या आणखी निवृत्ती आल्या. मग यांनी ठरवलं की याला ज्या दिवशी आपण या आरक्षणाच्या अंमलबजावणी केली 10%ची त्या दिवशी महाराष्ट्रात घोडा उठाला नाही. याच्यावरती हे 10% लाखांना लावायचं, याला मराठ्यांना सांगायला लावायचं की हे आरक्षण चांगलं आहे. आणि मी तर या मराठ्यांना मागात म्हणलं मी गद्दारी करणारे अवलाद माझी तुमच्याशी नाही. मग दबाव माझा अशी याची बैठक आहे. मराठ्यांचे आमदार सगळे हाताखाली झाले आणि मराठ्यांविरुद्ध मराठ्यांनीच तलाही करायची असं त्यांचं ठरलं. एकट्याला 10% हो म्हणायला लावा, नसत्याला उठून टाका, पोलिसांनी सांभाळा. आणि ही बातमी मला माहित नाही. त्याला वाटतं त्याला होतं का सगळं आमचे भोले तर बोलते गेलं गेले भोळी तर गेले की असे सांगायला होते भोलेमध्ये ते जात नाही. मी काही करतो ती माहिती नाही, त्याला मला माहिती आहे, तू माहिती नाही तू पण तो नाव सांगावं तो फोटो तो ठिकाणा पाठवते तू. त्यामुळे मी मला तो काही केलेलं नाही. कारण आपले लोक काही स्वार्थी असेल त्यांच्या मनात आता नाही केलं की नव्हतं बातमी जातीसाठी सगळं सगळं तयारी त्याची असते. पण त्याला वाटतं आमची माहिती त्याला होती, त्याच्या जवळ असे मराठी काही भावनिक झालेले त्यांना त्यांचे काही काही शब्द असे लागले की त्यांनी तिथं काय सांगितलं ते मला सांगायचं होतं. कारण तिथं मी मराठ्यावर प्रेम करणारे काही मला माहित आहे. किंवा मला बुद्धी नाही किंवा सभ्य घेऊन आहे त्याच्यापेक्षा निष्फळ सागर पण झाली तो मला थांबली दारू तर म्हणे मी सागर बंगला हा शासकीय तिथं कोणी पण येऊ शकतो. दार उघडे आणि स्वागत करायला तयार आहे आणि अंतरवालीपासून आताच केलं म्हणून गेलो तर सगळे दार पण करून एकच दार उघडलं सगळे पोलीसच पोलीस माणसांकडे नुसते पोलीसच पुढे मला याचा काही प्रश्न येईल काना घातले दिसत आले तो दार उघड पण येतो का नाही मागं सरकत नाही. दार बंद केला मागं राहावे त्याचं केवढंच होत नाही 10% द्यायचं ते मी घेत नाही आणि माझा मला समाधी देत नाही. अरे बा त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी थांबतो. त्याचं कारण असं इशी आपल्याला पहिलं 12-13% आरक्षण दिलं होतं. त्याच्यामध्ये ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू आहे. 10% जे आपलं आरक्षण दिले त्याच्यात सगळ्या ओबीसीच्या सवलती लागू नाही. त्याच्यात इंजिनिअरिंग मेडिकल MBBS काही नाही, सर्व सेवा करतील काही नाही. दुसरं सांगतो आता ही पोलीस भरती आणि शिक्षण भरती काढली याच्यावरती याचिका दाखल केली त्याचं राष्ट्रीय आणण्यासाठी. म्हणजे आजच आपल्या मराठ्यांच्या पोराचा वाटोळ झाल्याचं माहिती. तिसरा मुद्दा सांगतो कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध होईल ती जात किंवा जो समूह जर मागास सिद्ध झाला आपला त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावा असा कायदा सांगतो. विधानसभेच्या पाटलावरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितले मराठा समाज हा 10% मागास सिद्ध झाला. मग मराठा समाज जर मागास सिद्ध 10% झाला तर मराठ्यांचा 50%च्या वर वेगळा प्रवर्ग का केला? त्याला 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात का घेतलाय? हा आमचा मूळ प्रश्न आहे. आरक्षण 200 मराठ्यांना आम्हाला मिळालं किमान दोघांची झाली आणि लागतंय 200 लोकांना आम्हाला मिळालं की हे आम्ही केलं म्हणजे ह्याच आंदोलनाला दिले. मागासवर्ग आयोग त्याच आंदोलनामुळे झाला. पण आमची मागणी ती नाहीये ओबीसी आरक्षणातून मागण्याची मराठा आणि कोणती एकच आहे
ही मागणी आहे. पण ते 250 नाराज होऊ नये म्हणून मग त्यांना द्या, पण आमच्या करोडो लोकांची जी मागणी ती सुद्धा पाहिजे. जर त्या 250 लोकांसाठी तुम्हाला ते आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला ते 50% घालायला लागतं, म्हणजे 27% आरक्षण तर ते टिकतं, नाही तर ते टिकत नाही. इंदिरा साहेबांचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेलं ओढला. आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या शिष्यानं गृहमंत्री साहेबांच्या शिष्यानं याची सुद्धा दाखल केली. सरते महोदय केलं सुद्धा त्यांनी दाखवलं. ते आरक्षण मायबापावर टिकणार आणि ते टिकायचं असलं तर क्युरिटी पिटिशनची सुनावणी ओपन कोर्टात झाली पाहिजे, तरच ते टिकतं, नाही तर आधी वाट टिकू शकत. ते सरकार सांगू शकत नाही. ओपन कोर्टात होणार का चेंबर नाही होणार. आणि आतापर्यंतच्या क्युरिटी पिटिशन कधीही ओपन कोर्टात आलेली नाही, येत पण नाही. कारण पूर्वी दिलेल्या निर्देशनं क्युरिटी पिटिशनचा निकालाचं वाचन केलं. क्युरिटी पिटिशन आणि रिव्ह्यू पिटिशन जर सुनावणीला घेतली तर पुन्हा वाचला जातो, पण क्युरिटी पिटिशन वाचत नाही. आणि मग क्युरिटी पिटिशन जर पूर्वीचा निकाल वाचणार असेल तर पूर्वीचा निकाल 5 मे 2021 मराठ्यांच्या विरोधात नाही. त्यामुळे वाटत येणार नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, कारण मी मराठ्याला आरक्षण समजून सांगितलंय म्हणून तर मराठी लिहिलं. त्याला त्यांच्या भाषेत सांगितलंय वावर कसं असतं, वावर म्हणजे काय, आणि मग त्यांना डोक्यात आलं. आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आरक्षण कळत असं तर माझ्या माता मावल्या. त्यांच्या लक्षात आलं आरक्षणाचं आपली एक बी सभा असेल राज्यात तिला 2-3 लाख महिला आहेत. एक बी सभा नाही राज्यात 2-3 लाखाच्या पुढेच महिला. आजची सभा नाही की पहिली. आता तुम्ही रामला विराट सभेतो बघा. आता मंदिरात झोपत येत नाही. नमस्कार. माया नादी लागून म्हणलो होतो, माया नादी लागायचं नाही. मी तुम्हाला फरक सांगतो आरक्षणाचा देव. आणि मी आता थांबतो कारण मला नांदेडला जायचं. नांदेड 130 किलोमीटर. तो कार्यक्रम 100% पाठोपाठ बसवणार आहे. तर ते बी द्यायला व्हायचं कुठं आले हे दिवशी बोलवायला लागतात. हे मध्ये आलो जवळ आणि ते शेतकऱ्यामध्ये गेलो जवळ आलो. क्युरिटी पिटिशन हे 1.5-2 वर्षाला पुन्हा तिथं त्याच झालं. तर मग तुम्हाला पुन्हा त्या पायात चिरफार करावं लागला. कारण हा नेमका देव टाकल्याला रोड वाटलाय का हाड मोठं बघावं लागला. तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय तरच असणार नाही, तरच तुमचा आर्थिक जखम होणार. तर क्युरिटी पिटिशन काय सांगते, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर काय सांगतो, आता ते माता डबल येणार नाही, वरून त्याला मलम लावा. आता मला सांगा, आप वाटलाय हळू आणि वरून मलम लावल्यावर त्यात नीट होईल का? तशी क्युरिटी पिटिशन ही उपचारात्मक याची. आपलं म्हणणं आहे पुन्हा आम्हाला वाचा काय बरं आहे वाटा दिलं तरच मला करणारा चिन्ह मिळतोय. आणि क्युरिटी पिटिशन साठी नाही आम्ही मिळवायचं मलम मलम लावलं मग निकाली वर्गात गेल्या का ना. आमच्या 2021 निकाल आमच्या विरोधात गेलेला आहे. क्युरिटी पिटिशन पूर्वी दिलेल्या दिलेला त्या वाचून दाखवणार आहे. केलं मराठ्याचं आरक्षण म्हणून आम्हाला ते आरक्षण नको. तुम्हाला 10% द्यायचं, मराठा समाज मागाशी झाला तर त्याला 50%च्या आतमध्ये 27% आरक्षणात घ्या तर चालतं. हे सगळ्या आमदारांनी माझ्या त्याच्या नेत्याला बोलायला पाहिजे. तर मी 2 शब्द बोललो तर हे आपलेच आमदारांनी मध्ये त्याच्याकडून उठले आणि सांगायला लागले त्याला अटक करा. आणि आधी विषय कशाचा आहे, आज पसंत करते. आणि विषय कशाचा आहे, मला अटक करायचा हाय का, कसं कल्पना अटक करायचं काय वेळ. आधी विषय कसा आहे त्यांना काही वेळ. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते विषय घ्यायचे कोणते नाही घ्यायचे हे विधानसभेच्या आदल्या दिवशी पाठवावं मागावं लागतं. ही म्हणला की या अर्थसंकल्पाला मला अटक करा. आणि मला अटक करून काय होईल, मी जर अटक झालं ना तुमचा राजकीय करिअरचा सुप्रसाद झाला म्हणून समजा. मराठी थांबू शकत तुम्हाला एवढंच सांगतो. मराठ्यांना ओबीसी शिकून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय सुद्धा मला जीव गेला पाहिजे.
मी महाराजांना गोरगरीब मराठीचे लेकरं मोठे व्हावे, तुमचे लेकरं मोठे व्हावे म्हणून संघर्ष करतो आणि तुमच्या जीवावर आणि तुमच्या आशीर्वादावर तुमच्या पाठबळावर ते माझे जीवाचे बाजीवर ठरवलं. मला तुमच्या पाठबळाची गरज लक्षात असेल. तुम्हाला कार्यक्रम पाठीशी ठेवावं लागणार. कधी काही जर पुन्हा एक हात दिली होती त्यावेळेस तुम्ही अंत्यवादीला आला होता. ते दोन बरोबर माझ्या ठिकाणी आले होते. पुन्हा जर या सरकारची दहशत चाललेली आणि दडपशाही चाललेली संपवायची असेल आणि जर हात घ्यायची वेळ आली तर पुन्हा 4 करोडच्या संख्येला मराठा काळात हे पुन्हा एका शक्ती या देशाला आणण्याच्या काळात परमेश्वर खरे आहे. पण मराठ्याच्या पोराच्या अंगावर आरक्षणाचा गोळा टाकण्याचा वाटा थांबायचा आहे. तुम्हाला माझा रंगाचा बोलण्यामुळे एक शब्द आहे. यांनी कितीही षडयंत्र करू द्या, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक मला आणणार नाही शब्द तुम्हाला थांबतो. धन्यवाद. फक्त मला जाताना रस्ता करून द्या, मला चालता येत नाही रस्ता गाडी